आज लाडक्या बहिणी या ठिकाणी आहे। सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। 17 तारखेला पैसे द्यायचे 1,35,00,000 फॉर्म हे क्लिअर झालेले आहेत। पण त्यात असं लक्षात आलं 35,00,000 फॉर्म असे आहेत ज्यांच्या अकाउंटचं आधार सीडिंग झालेलं नाही। आता आम्ही कलेक्टरला इमिजिएटली सांगितलं हे आधार सीडिंग तुम्ही करून घ्या, कारण तुमच्या खात्यात जर पैसे टाकायचे असतील तर तुमचं खातं तुमच्या आधार नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे। 1 कोटी महिलांचं जुडलंय, 35,00,000 महिलांचं राहिलंय। आता पुढच्या 4-5 दिवसात त्या 35,00,000 महिलांचंही आम्ही जोडून घेऊ। पण एखाद्याचं जुडण्याकरता उशीर झाला, काळजी करू नका, त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि 1,35,00,000 आम्ही थांबणार नाही आहोत। या 31 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म आले आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे देऊ, सप्टेंबर मध्ये तिन्ही महिन्यांचे पैसे देऊ, ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला दर महिन्यात हे पैसे आम्ही देत राहू। त्यामुळे एखाद्याच्या खात्यात काही चूक झाली, फॉर्म मध्ये चूक झाली की लगेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलं नाही, तुमचे पैसे नेले, तुमचे पैसे मिळणार नाही। या सावत्र भावांपासून सावध राहा। तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत, ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही। कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ, अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत मायमाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही, हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे। पण आता एक लक्षात ठेवा, नवरे हुशार आहेत, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्याबरोबर सांगतील तू लग्नाला जा, एसटी मध्ये तुला अर्धा खर्च येतो आणि लग्नाचा अहेरही तू तुझ्या लाडक्या बहिणीच्या पैशातनं करून ये, असंही नवरे तुम्हाला सांगतील। त्यामुळे याच्यापासून सावध राहा। मला एक गोष्ट माहिती आहे, महिलांच्या हाती पैसे पडले तर त्या पैशाचा नीट उपयोग करतात, मुलांकरता करतात, संसाराकरता करतात, पुढची बचत कशी करता येईल करतात। माणसांच्या हाती पडले की ते कुठे जातील सांगता येत नाही, कुठल्या व्यसनात खर्च होतील हे सांगता येत नाही। आणि म्हणूनच महिलांनाच सक्षम करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला। ना एकदा आमच्या लाडक्या बहिणींनी ही जी राखी आम्हाला बांधलेली आहे ही केवळ राखी नाही आहे, हे तुमचं प्रेम आहे आणि बहिणीच्या प्रेमाचं कवच आमच्या पाठीशी आहे।